नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी नोटीस केलं का वयाच्या एका टप्प्यावर विशेषतः 35 ते 40 नंतर पुरुष अजूनही तरुण दिसतात, पण त्याच वयाच्या स्त्रिया मात्र खूप थकलेल्या आणि वयाने मोठ्या वाटू लागतात. अनेकांना वाटतं की स्त्रिया आपल्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करतात, पण मित्रांनो, यामागे केवळ सौंदर्य प्रसाधनांची कमतरता नसून ठोस वैज्ञानिक कारणं आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या स्त्रियांना पुरुषापेक्षा लवकर वृद्धत्वाकडे म्हणजे एजिंगकडे ढकलतात. हा व्हिडिओ प्रत्येक पुरुषाने पाहिला पाहिजे, जेणेकरून तो आपल्या घरातील स्त्रियांची योग्य काळजी घेऊ शकेल. 1. घरात सगळ्यांना गरम आणि ताजं वाढून झाल्यावर जे उरतं ते स्त्रिया खातात. कधी अर्धवट राहिलेलं अन्न तर कधी नुसताच भात. शरीराला जे बळ, पोषक तत्व हवं असतं ते मिळतच नाही. इंधनचं चांगलं नसेल तर गाडी लवकर खिळखिळ होणारच ना. 2. बाळंतपण आणि मुलांचे संगोपन. या स्त्रीच्या शरीरात प्रचंड झीज होते. झाडामधलं कॅल्शियम आणि अंगातलं रक्त बाळ वाढण्यासाठी वापरलं जातं. ही झीज भरून काढण्यासाठी आपण कधीच वेगळं काही खात नाही किंवा विश्रांती घेत नाही. परिणामी वयाच्या 40शीतच शरीर साथ द्यायला सोडून देतं. 3. पुरुषाचं काम एकदा ऑफिसमधून आलं की संपतं, पण स्त्रियाचं डोकं 24 तास चालू असतं. उद्या डब्याला काय करायचं, मुलाची परीक्षा आहे, पाहुणे येणार आहेत, हा सतत मानसिक ताण चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या आणि डोळ्यांखाली काही वर्तुळे आणतो. मन शांत नसेल तर शरीर लवकर म्हातारं दिसू लागतं. 4. कंबर दुखते, जाऊ दे, थोडं तेल लावून काम करते, ताप आलाय, मुलांना जेवण कोण देणार. स्त्रिया जोपर्यंत अंथरुणाला खिळत नाही तोपर्यंत स्वतःच्या आजाराकडे लक्ष देत नाहीत. हेच छोटे छोटे दुखणे साचून राहते आणि शरीराला आतून पोखर राहते. 5. संसाराच्या रहाटगाड्यात आपण हेच विसरतो की आपणही एक माणूस आहोत. स्वतःचं नटणं, मुरडणं, आवडी निवडी आपण कुठेतरी कोपऱ्यात फेकून देतो. जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देणं सोडतो तेव्हा चेहरा आणि शरीर लवकर निस्तेज दिसू लागतं. 6. रात्रीची अपूर्ण झोप आणि सकाळी सगळ्यात आधी उठणं. घरातली सगळ्यात शेवटची व्यक्ती जी झोपते आणि सगळ्यात पहिली जी व्यक्ती उठते ती म्हणजे स्त्री. झोप पूर्ण न होणं हे म्हातारपणाचं सर्वात मोठं कारण आहे. शरीर रात्री स्वतःला दुरुस्ती करत असतं, पण आपण शरीराला तो वेळच देत नाही. ही अपूर्ण झोप चेहऱ्यावरचा टवटवीतपणा हिरावून घेत असते. 7. दिवसभर कामाच्या गडबडीत स्त्रिया पाणी प्यायला विसरतात. शरीरात पाणी कमी झालं की त्वचा कोरडी पडते आणि सुरकुत्या लवकर येतात. त्यात भर म्हणजे दिवसभर उभं राहून केलेली कामं, ज्यामुळे पायांच्या नसांवर आणि कमरेवर ताण येतो, ज्यामुळे शरीर लवकर वाकायला लागते. 8. सण असो किंवा घरात पाहुणे, स्त्रिया स्वतःला विसरून राबतात. सगळ्यांचे लाड पुरवताना स्वतःची भूक आणि तहान मारली जाते. या शारीरिक श्रमाचा थकवा एका दिवसात जात नाही, तो साचत जातो आणि वयाच्या खुणा चेहऱ्यावर उमटू लागतात. 9. स्त्रिया मनातलं दुःख आणि टेन्शन कोणालाही लवकर सांगत नाहीत. सगळं नीट होईल असं म्हणून त्या स्वतःच्या मनातच साठवून ठेवत असतात. ही आतली आत होणारी घुसमट शरीराला आतून कुमकुवत करते. जसं वाळवी लाकडाला पोखरते तसंच टेन्शन स्त्रीच्या सौंदर्याला आणि आरोग्याला पोखरतं. 10. लग्नाआधी ज्या मुलीला गाणं, चित्रकला किंवा फिरण्याची आवड होती ती लग्नानंतर या गोष्टींना वेळ वाया घालवणं समजू लागते. जेव्हा आपण आपल्या आवडीच्या गोष्टी सोडतो तेव्हा आपल्यातली जगण्याची उर्मी कमी होते. आनंदी न राहणं हे म्हातारपण लवकर येण्याचं एक मुख्य कारण आहे. 11. 30 ते 35 वयानंतर स्त्रियांच्या अंडांमधलं कॅल्शियम झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते. आपण घरासाठी दूध, दही आणतो, पण स्वतः मात्र अर्धा कप चहावर अख्खा दिवस काढतो. हाडांमध्ये ताकदच उरली नाही तर शरीर वाकायला लागतं आणि आपण वयापेक्षा जास्त खूप मोठे दिसू लागतो. 12. अनेकदा स्त्रियांना हार्मोनल बदलामुळे खूप चिडचिड होते आणि थकवा जाणवतो. घरचे म्हणतात हिचं नेहमीच आहे, आपणही तेच मान्य करतो, पण ही चिडचिड म्हणजे तुमच्या शरीराने दिलेली मदतीची हाक असते. मन थकलं की त्याचा थेट परिणाम चेहऱ्याच्या तेजेवर येत असतो. 13. अनेकांना वाटतं की दिवसभर घरात पळते तोच त्याचा माझा व्यायाम, पण ते काम आहे, व्यायाम नाही. कामामुळे शरीर थकतं, पण व्यायामामुळे शरीराची ऊर्जा मिळते. स्वतःसाठी 10 मिनिटं सुद्धा न चालणं किंवा योगा न करणं यामुळे शरीराची लवचिकता संपते आणि जडत्व येतं. 14. सासू काय म्हणेल, जाऊबाईला काय वाटेल,
पाहुणे काय म्हणतील ही जगाची मर्जी राखण्याच्या नादात स्त्रिया स्वतःचा आनंद विसरून जातात. सततच्या या दबावामुळे चेहऱ्यावरचा नैसर्गिक हसरेपणा जातो आणि एक कायमचा थकवा चेहऱ्यावर स्थिरावतो. 15. घरासाठी भाजी आणण्यापासून ते मुलांना शाळेत सोडण्यापर्यंत स्त्रिया उन्हात पावसात फिरतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या त्वचेला उन्हाचा चटका लवकर बसतो, पण आपण कधी नीट सनस्क्रीन आणि ओढणीने चेहरा झाकण्याचं महत्त्व समजत नाही. उन्हामुळे पडणारे काळे डाग आणि रापलेला चेहरा आपल्याला लवकर म्हातारा दाखवतो. 16. मासिक पाळी आणि बाळंतपणामुळे स्त्रियांच्या अंगातलं रक्ताचं प्रमाण हिमोग्लोबिन अनेकदा कमी असतं. रक्त कमी असलं की चेहरा फिका आणि निस्तेज दिसतो. डोळ्यांखाली काळे वर्तुळे येतात आणि ॲनामियाकडे साधं थकवा म्हणून बघतो, पण हेच निस्तेजपणा आपल्याला वयाने मोठं दाखवतं. 17. लग्नानंतर अनेक स्त्रिया घरचंच तर आहे म्हणून नीट आवरण्यापेक्षा दुर्लक्ष करतात. जुन्या सैलकप पडलेल्या साड्या किंवा ड्रेस वापरणं, केस नीट न विंचरणं यामुळे आपण आहोत त्यापेक्षा वयापेक्षा 10 वर्ष जास्त मोठे दिसतो. आपण कसं राहतो याचा आपल्या मनावर आणि वयावर परिणाम होत असतो. 18. तासनतास गॅस समोर उभं राहून स्वयंपाक केल्यामुळे चेहऱ्यावर सतत उष्णता लागते. यामुळे त्वचेतील ओलावा म्हणजेच मॉइश्चरायझर संपतो आणि त्वचा कोरडी पडते. ही रोजची उष्णता हळूहळू चेहऱ्यावर सुरकुत्या पाडायला सुरुवात करते, ज्याकडे आपण घरकाम म्हणून दुर्लक्ष करतो. 19. सगळ्यांना जेवण वाढल्यावर कोणाला काही हवं नको ते बघताना स्त्रिया उभ्या उभ्या किंवा अतिशय घाईत 2 घास खातात. अन्नाचा घात नीट न चावल्यामुळे पचन नीट होत नाही. शरीराला त्या अन्नाची पोषणच मिळत नाही. घाईघाईत जगणं आणि घाईघाईत खाणं शरीराला लवकर थकवून टाकतं. 21. स्वतःसाठी एखादं चांगलं क्रीम, फळ किंवा एखादा छंद जोपासण्यासाठी 2 पैसे खर्च करताना स्त्रिया 10 वेळा विचार करतात. मुलांच्या फीजचं बघू, घरच्या हप्त्याचं बघू असं म्हणून ते स्वतःला मागे सारतात. स्वतःवर केलेली गुंतवणूक ही कधीच वाया जात नाही. ती तुम्हाला अधिक काळ तरुण आणि उत्साही ठेवते. 21. पुरुषांच्या त्वचेमध्ये कोलाजेन म्हणजे त्वचा घट्ट ठेवणारे प्रोटीन स्त्रियांच्या तुलनेत जास्त प्रमाणात असते. कोलाजेन त्वचेला लवचिक देते. स्त्रियांच्या शरीरात कोलाजेनची झीज लवकर सुरू होते, त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स पुरुषांच्या तुलनेत लवकर दिसू लागतात. 22. स्त्रियांच्या आयुष्यात मोनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती हा एक मोठा टप्पा असतो. यावेळी शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी झपाट्याने कमी होते. इस्ट्रोजेन त्वचेला हायड्रेट आणि तरुण ठेवण्यास मदत करते. हे हार्मोन कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि वृद्धत्वाचा वेग वाढतो. 23. गरोदरपणा आणि बाळंतपण ही एक प्रक्रिया स्त्रीच्या शरीरासाठी अत्यंत कष्टाची असते. बाळाच्या वाढीसाठी आईच्या शरीरातील कॅल्शियम, लोह, इतर पोषक घटकांचा वापर केला जातो. जर या काळात योग्य आहार, विश्रांती मिळाली नाही तर शरीराची झालेली ही झीज वृद्धत्वाच्या रूपात लवकर बाहेर पडते. 24. स्त्रिया एकाच वेळी घर, मुले, नाती आणि नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असतात. याला विज्ञानात मेंटल लेबर म्हणतात. सततच्या मानसिक ताणामुळे शरीरात कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो. हे हार्मोन पेशींच्या अकाली मृत्यूला कारणीभूत ठरते. ज्यामुळे चेहऱ्यावर थकवा आणि वृद्धत्व लवकर येते. 25. लोहाची कमतरता, आयर्न डिफिशियन्सी. मासिक पाळीमुळे स्त्रियांच्या शरीरात लोहाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. लोह कमी असल्यामुळे रक्तातील ऑक्सिजन वाढून नेण्याची क्षमता कमी होते. परिणामी त्वचा निस्तेज दिसते आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे, डार्क सर्कल्स येतात. लक्षात ठेवा ताई, तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. त्याला कामाचं कोठार बनवू नका. तुम्ही जर आज स्वतःसाठी उभ्या राहिलात तर उद्या तुमच्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभ्या राहू शकाल. स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण तुम्ही आहात तरच हे जग सुंदर आहे. घरातल्या लक्ष्मीची पूजा वर्षातून एकदा दिवाळीला करण्यापेक्षा रोज तिच्या आरोग्याची आणि विश्रांतीची काळजी घेतली तर ती लक्ष्मी खऱ्या अर्थाने घराला सुखी ठेवेल. आणि स्त्रियांनो, तुम्ही स्वतःला जपलं तर जग तुम्हाला जपेल. ताई, हे आयुष्य तुमचं आहे. एकदा आरशात बघा आणि स्वतःला विचारा, ज्या चेहऱ्याने पूर्ण घराला हसवण्याचं स्वप्न पाहिलं होतं तो चेहरा आज इतका सुकलेला का आहे? बदला स्वतःला, बदला स्वतःच्या सवयी, कारण तुम्ही आनंदी असाल तरच तुमच्या घराचं नंदनवन होईल.
तर मित्रांनो, स्त्रियांचं हे लवकर म्हातारं होणं किंवा थकणं हा निसर्गाचा नियम नाही, तर तो आपल्या दुर्लक्षाचा परिणाम आहे. आजपासून एक नियम बनवूया. घरातल्या लक्ष्मीच्या आरोग्याची जबाबदारी फक्त तिची नसून आपल्या सर्वांची आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणत्या स्त्रीची आठवण आली, त्या माऊलीसाठी कमेंटमध्ये थँक्यू नावासह नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक पुरुषाला आपल्या घरातील स्त्रीचं महत्त्व पटेल आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःची काळजी घेण्याची प्रेरणा मिळेल. सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ही माहिती मनापासून पटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आमचं कुटुंब वाढवायला मदत करा. स्वतःला जपा, तरच तुम्ही जगाला जपू शकाल. भेटूया पुढच्या एका अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.